डॉक्टर रेश्मा राजभोई, गायनेकोलॉजिस्ट अँड IVF कन्सल्टंट, सातारा। आज आपण जाणून घेणार आहोत प्रेग्नन्सी आहे तर कोणत्या गोष्टी आपण आहारामध्ये टाळल्या गेल्या पाहिजेत किंवा आपल्या जीवनशैलीमध्ये त्या टाळल्याच गेल्या पाहिजेत। तर पहिला मला एक खूप कॉमन प्रश्न विचारला जातो, मॅडम पपई खायची की नाही, कारण आमच्या घरी पपई खाऊ देत नाहीत आणि पपई मला मात्र खूप आवडते। सो मला इथे दोन गोष्टी प्रामुख्याने सांगायच्या आहेत, एक कच्च्या पपईबद्दल आणि एक पिकलेल्या पपईबद्दल। जी कच्ची पपई आहे त्याच्यामध्ये लॅटेक्स आणि पॅपेनचं प्रमाण असतं जास्त, की जे गर्भाशयाच्या पिशवीला आकुंचन पावण्याची जी प्रक्रिया आहे ते करतं आणि म्हणून अबॉर्शन रिस्क, मिसकॅरेज रिस्क ते वाढवतं आणि म्हणून कच्ची पपई अजिबात खायची नाहीये। पिकलेल्या पपईबद्दल बोलायचं झालं तर पिकलेली पपई ही पौष्टिकदृष्ट्या खूप चांगली आहे, की ज्याच्यामध्ये फॉलिक ऍसिडचं प्रमाण आहे, लोह खूप जास्त आहे, पोटॅशियम, कॅल्शियम, तसंच फायबर जो चोथायुक्त गोष्ट घटक आहे ते त्याच्यामध्ये जास्त आहे आणि म्हणून पिकलेली पपई खूप थोड्या फार प्रमाणात आपण खाऊ शकतो। दुसरा महत्वाचा पदार्थ आहे न शिजवलेले मोड आलेले कडधान्य म्हणजेच रॉ स्प्राउट्स। आता इथे मला एक नमूद करायचंय की जे रॉ स्प्राउट्स आहेत त्याच्यामध्ये खूप सारे जीवाणू असू शकतात की जे आपल्याला फूड बॉर्न इन्फेक्शन, साल्मोनेला, लिस्टेरिया, ई कोलाई यासारख्या जीवाणूंचं इन्फेक्शन आपल्याला ते देऊ शकतात, की ज्याच्यामुळे आपल्याला उलटी होणं, मळमळ होणं किंवा पोट बिघडणं, डायरिया ज्याला आपण म्हणतो, किंवा ताप येणं, हे सिम्पटम्स आपल्याला त्याच्यामुळे होऊ शकतं। आणि म्हणून न शिजवलेले रॉ स्प्राउट्स, न शिजवलेली मोड आलेली कडधान्य आपल्याला घ्यायची नाहीयेत। कडधान्याचा वापर आहारामध्ये खूप महत्वाचा आहे। मोड आलेली कडधान्याचा वापर प्रथिने आहेत त्याच्यामुळे खूप महत्वाचा आहे, पण ती शिजवूनच आपल्याला वापरायची आहे। तिसरा पदार्थ जो आहे तो रॉ एग म्हणजे न शिजवलेलं अंड। इथे पण मला सेम नमूद करायचंय, ते पण इन्फेक्शन कॉज करतं साल्मोनेला सारखं आणि म्हणून रॉ एग अजिबात खायचं नाहीये। जर अंड शिजवलेलं नसेल किंवा कमी शिजवलेलं असेल तर ते आपण घ्यायचं नाहीये जर प्रेग्नन्सी असेल तर। पुढचा महत्वाचा एक घटक आहे, पदार्थ जो आहे तो आहे प्रोसेस्ड मीट। म्हणजे जे काही मीठ असतं, मांस असतं, त्याच्यावरती जर प्रक्रिया केलेली असेल तर ते सुद्धा अनहेल्दी आहे, कारण ते सुद्धा बॅक्टेरिया त्याच्यामध्ये असू शकतात आणि ते आपल्याला फूड बॉर्न इन्फेक्शन देण्याची शक्यता आहे। त्याच्यामुळे रॉ प्रोसेस्ड मीट आपण प्रेग्नन्सीमध्ये घ्यायचं नाही। त्याच्यानंतर जंक फूड जे आहे, प्रोसेस्ड फूड आहे, प्रिझर्वेटिव्ह असलेलं जे फूड आहे किंवा कार्बोनेटेड वॉटर जे आहे ते आपल्याला पचण्यासाठी त्रास देतं प्रेग्नन्सीमध्ये। प्रेग्नन्सीमध्ये प्रोजेस्टेरॉन नावाच्या हॉर्मोनमुळे आतड्यांची जी हालचाल असते ती थोडी संथ असते आणि म्हणून पचनास जो हलका आहार आहे तो आपण घेणं गरजेचं आहे। त्याच्यामुळे ह्या गोष्टी प्रेग्नन्सीमध्ये टाळायच्या आहेत। खूप महत्वाचं म्हणजे मासे आम्ही खाऊ शकतो का? हाय मर्क्युरी फिश, जी काही नावं मी तुम्हाला सांगू इच्छिते, की जसं की स्वॉर्ड फिश, कॅट फिश, टुना, किंग मॅकरल, टाईल फिश यासारखे जे मासे आहेत ते आपल्याला टाळायचे आहेत, कारण ते हाय मर्क्युरी त्याच्यामध्ये असतं, मर्क्युरीचं प्रमाण त्याच्यामध्ये जास्त असतं आणि जे आपल्याला बाळाच्या वाढीसाठी ते अजिबात योग्य नाहीये। चा एक मुद्दा राहतो ते म्हणजे धूम्रपान आणि मद्यपान। धूम्रपान आणि मद्यपान ह्या दोन गोष्टी अशा आहेत की ज्याच्यामध्ये हार्मफुल केमिकल्स असतात की जे बाळाच्या वाढीसाठी योग्य नाहीत। त्याच्यामुळे लवकर होणारी डिलिव्हरी, अबॉर्शनचा रेट जास्त असणं, बाळाचं वजन कमी असणं, ज्याला आपण इंट्रायुट्राइन ग्रोथ रिस्ट्रिक्शन असं म्हणतो, जन्मतः बाळाचं वजन कमी असणं, ह्या गोष्टींशी धूम्रपान आणि मद्यपान दोन्हीही निगडीत आहे आणि त्यामुळे आपण ह्या गोष्टी प्रेग्नन्सीमध्ये टाळायच्या आहेत। आणि जर आपल्याला एक सुदृढ आणि हेल्दी बाळ हवं असेल तर आपण ह्या गोष्टी टाळायच्या आहेत। अशाच माहितीसाठी तुम्ही आमच्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबा। धन्यवाद।